हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशारी लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रक्तधातूचे जे उपधातू आहेत, सीरा आणि कंडरा, या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की रसधातूचे जे उपधातू आहेत, स्तन्य आणि रज, त्यांच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. जेव्हा आपण उपधातूचा इंट्रोडक्टरी लेक्चर अभ्यासत होतो, त्यावेळी आपण बघितलं होतं की प्रत्येक धातूचे काहीतरी उपधातू आहे. म्हणजे धातूंपासूनच ज्यांची निर्मिती होते त्याला आपण उपधातू म्हणतो. तर रसधातूचे उपधातू आहेत स्तन्य आणि रज, जे ऑलरेडी आपण अभ्यास केलेला आहे. पुढचा धातू येतो तो म्हणजे रक्तधातू. तर रक्तधातूचे उपधातू आपण काय बघितले होते? सीरा आणि कंडरा. म्हणजे रक्तधातूपासूनच ज्यांची निर्मिती होते त्यांना आपण रक्तधातूचे उपधातू म्हणणार आहोत. तर सीरा, सीरा म्हणजे काय? तर ज्याला आपण ब्लड वेसल्स म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासाठी. तर सीराची व्याख्या काय आलेली आहे? सरणात सीराहा, म्हणजे ज्याच्यामधून रक्त किंवा रसधातूचं वहन केलं जातं. म्हणजेच काय? काहीतरी वाहून नेलं जातं, काहीतरी ट्रान्सपोर्टेशन ज्याला आपण म्हणू शकतो, की काहीतरी एका जागेहून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी जी काही सिस्टम आहे, जी काही एक पाईपलाईन आहे, त्याला आपण सीरा म्हणणार आहोत. सरणात सीरा, सरण म्हणजे वहन करणे. तर वहन कशाचं होणार आहे इथे? तर शरीरामध्ये असणाऱ्या रक्तधातूचं, रसधातूचं, जे लिक्विड स्टेटमध्ये आहेत, जे द्रव स्वरूपामध्ये आहेत, अशा पदार्थांचं पूर्ण शरीरामध्ये वहन करणे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे जे होणार आहे, त्या वहनाच्या कार्यासाठी जी शरीर घटक काम करत असते कंटिन्युअसली, त्याला आपण सीरा म्हणणार आहोत. त्यामुळे सरणात सीरा म्हणजे रस आणि रक्तधातूचं वहन करण्याचं काम ज्यांच्यामुळे होतं त्यांना आपण सीरा म्हणणार आहोत. तर सीरांची उत्पत्ती कशी होते? मेधसाहा स्नेहम आदाय सीरा स्नायुत्वम आपनुयात. म्हणजे गर्भावस्थेमध्येच या सीरांची उत्पत्ती होते. पण कशा पद्धतीने? सीराणाम तू मृदुपाकाः स्नायूनाम तू स्नायूनामच ततः खराः. म्हणजे जे मृदुपाक आहे, मृदुपाक म्हणजे काय? तर अग्नीची अल्प प्रक्रिया होऊन जी काही तयार होणार आहे ते आहे सीरा. आणि खरं पाक म्हणजे अग्नीची पूर्णपणे प्रक्रिया होऊन जे खरं पाकी अवस्था येणार आहे त्याच्यामधून तयार होणार आहे स्नायू. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच गर्भावस्थेमध्ये सीरांची उत्पत्ती ही मेद धातूच्या स्निग्ध भागापासून सांगितलेली आहे. मेदसाहा स्नेहम म्हणजे मेद धातूमध्ये असणाऱ्या स्निग्ध अंशापासून सीरांची उत्पत्ती सांगितलेली आहे ड्युरिंग इंट्रायुटेराइन लाईफ, म्हणजेच गर्भावस्थेमध्ये. पण मेद धातूच्या या स्निग्ध भागावर गर्भाच्या अग्नीची जी काही प्रक्रिया आहे ती जर कमी काळ होत असेल, म्हणजे अग्नीची प्रक्रिया होत असतानाच अगदी कमी काळ प्रक्रिया झालेली आहे, तर त्याच्यामधूनच जे काही तयार होणार आहे ते म्हणजे मृदू स्वरूपात त्याचं पचन होऊन लवचिक आणि मृदू अशा सीरा तयार होणार आहेत. म्हणजे शरीरामध्ये असणाऱ्या मेद धातूच्या स्निग्ध भागापासून या सीरांची निर्मिती होते. तर जेव्हा गर्भावस्थेमध्ये त्या गर्भ अग्नीची प्रक्रिया त्या मेद धातूमधल्या स्निग्ध पदार्थावर किंवा स्निग्ध अंशावर होणार आहे कमी काळासाठी, म्हणजे मृदुपाकी, म्हणजे खूप कमी ड्युरेशनसाठी जेव्हा गर्भातल्या अग्नीची प्रक्रिया मेदधातूवर होणार आहे तेव्हा त्याच्यातून सीरांची निर्मिती होणार आहे. पण याच गर्भाच्या अग्नीची प्रक्रिया खूप काळ चालली, जर खरं पाकी झाली, म्हणजे अगदी काय म्हणू शकतो आपण की बराच काळ, लॉंग ड्युरेशन पर्यंत या अग्नीची प्रक्रिया चालली मेदधातूवर, तर त्याच्यामधून स्नायूंची निर्मिती होणार आहे. हा बेसिक डिफरन्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की मृदू पाकापासून सीरांची निर्मिती होते आणि खरं पाकापासून स्नायूंची निर्मिती होते. तर हे आपल्याला हा रेफरन्स लक्षात ठेवायचे. यांची संख्या किती आहे सीरांची पूर्ण शरीरामध्ये? तर 700 सीरा, म्हणजे टोटल ब्लड वेसल्स आपण एक रफली जर कोरिलेट करायचा प्रयत्न केला, सीरा म्हणजे काय तर ब्लड वेसल्स, तर अकॉर्डिंग टू आयुर्वेदा सीरांची संख्या किती आहे? तर 700 एवढी सीरांची संख्या सांगितलेली आहे. हे जे पॉइंट्स असतात हे MCQ साठी किंवा AIA PGET सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे विचारलं जाऊ शकतं की सीरांची संख्या किती आहे. तर मग खाली ऑप्शन्स असतील 400, 700, 800, 500. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की सीरांची संख्या ही 700 आहे. यांचं कार्य काय आहे? जे आपण सुरुवातीलाच बघितलं की सरणात सीरा, ज्याच्यावरून व्याख्या दिलेली आहे किंवा व्याख्येवरूनच आपल्याला आयडिया येते की सीरांचं कार्य काय आहे. सरणात सीरा
म्हणजेच वहन करण्याचं काम. कशाचं वहन? तर रस आणि रक्ताचं वहन करणे हे सिरांचं कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे शरीरातल्या रसधातूचं, रक्तधातूचं पूर्ण शरीरभर ते वहन करणे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम हे सिरांचं सांगितलेलं आहे. पुढे या ज्या सिरा आहेत यांच्या काही प्रकार सांगितलेले आहेत, काही टाइप्स सांगितलेले आहेत. तर सिरा किती प्रकारच्या आहेत? 4 प्रकारच्या. आधी आपण एकदा रेफरन्स बघूया सुश्रुत संहितेमध्ये आलेला. कोणत्या? तत्र अरुणा वातवहाः पूर्यन्ते वायुना सिराः पित्तात् उष्णाश्च नीलाश्च शीता गौर्याः स्थिराः कफात् अश्रुक्पहास्तु रोहिण्याः सिरा न अति उष्ण शीतलाः. म्हणजेच काय आहेत? 4 प्रकारच्या सिरा आपल्याला सांगितलेल्या आहेत संहितांमध्ये. कोणत्या? अरुणा. तर ही सिरा काय करणार आहे? वातवह, म्हणजे वात दोषाचं वहन करण्यासाठी कोणती सिरा आहे? अरुणा सिरा. त्याच्यानंतर पुढे आहे नीला. हे कशाचं वहन करणार आहे? पित्तात उष्णाश्च, म्हणजे ही सिरा पित्त दोषाचं वहन करणार आहे. म्हणजे रसरक्ताचं वहन तर करणारच आहे, पण सोबतच त्यांच्यामध्ये कोणत्या दोषाचं प्राबल्य आहे त्याच्यानुसार त्याचे काही भेद सांगितलेले आहेत. तर पित्त दोष म्हणजे नीलसिरा किंवा नीलासिरा. तिसरी आहे गौरी. ही सिरा कशी आहे? शीत गुणात्मक आहे, स्थिर आहे आणि हे कफ दोषाचं वहन करणार आहे. आणि चौथी आहे ती म्हणजे रोहिणी. हे काय आहे? याच्यामध्ये अश्रुक वाहस्तू, म्हणजे रक्ताचं वहन करणारी, रक्तधातूचं वहन करणारी अशी कोणती सिरा आहे? तर रोहिणी सिरा. आणि ती कशी आहे? ना अति उष्ण ना अति शीतल, म्हणजे जास्त उष्ण गुणात्मक देखील नाहीये आणि जास्त शीतल देखील, म्हणजे जास्त शीत गुणात्मक देखील नाहीये. त्यामुळे 4 प्रकारच्या सिरा सांगितलेल्या आहेत: अरुणा, नीला, गौरी आणि रोहिणी. आणि त्यांचा कार्य काय सांगितलेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये कोणत्या दोषाचं प्राबल्य आहे? अरुणामध्ये वातदोष, नीलामध्ये पित्तदोषाचं वहन होणार आहे, गौरीमध्ये कफदोषाचं होणार आहे आणि रोहिणीमध्ये रक्तधातूचं वहन हे होणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. हा जो टॉपिक आहे सिरा, हा तुम्हाला SAQ साठी विचारला जाऊ शकतो की सिरांची व्याख्या, उत्पत्ती, संख्या, कार्य आणि प्रकार वर्णन करा, असा 5 मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जर असा प्रश्न आला तर आपल्याला पॉइंट वाईज या सगळ्या गोष्टी लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे व्याख्या, मग सरणात सिरा हा, मग त्याच्यानंतर खाली एक्सप्लेनेशन की ज्याच्यामधून रस रक्त धातूंचं वहन केलं जातं अशा शरीर घटकाला सिरा असं म्हटलं जातं. मग त्यांची उत्पत्ती कशी झाली आहे? मृदुपाकापासून सिरांची उत्पत्ती होते, हे लिहायचे. नंतर संख्या, सिरांची संख्या किती आहे? 700. त्यांचं कार्य काय आहे? रस रक्त धातूचं वहन करणे हे कार्य आहे. प्रकार किती आहेत? 4. मग कोणत्या? अरुणा, नीला, गौरी आणि रोहिणी. मग त्यांचे वात, पित्त, कफ या दोषांसोबत काय संबंध आहे यानुसार आपल्याला या सगळ्या गोष्टी SAQ मध्ये वर्णन करणं अपेक्षित असतं. तर अशा पद्धतीने रक्तधातूचा उपधातू जो आहे सिरा, तो इथे पूर्ण होतो. दुसरा उपधातू सांगितलेला आहे रक्तधातूमध्ये, तो म्हणजे सिरा सोबत येतो कंडर. जसं सिरा म्हणजे आपण बघितलं की आपण साधारण कोरिलेट करण्यासाठी ब्लड वेसल्स, मग त्याच्यामध्ये आर्टरीज, वेन्स, कॅपिलरीज या सगळ्या गोष्टी येतील. मग कंडराचं आपण कोरिलेशन कशासोबत करू शकतो? तर लिगामेंट्स किंवा टेंडॉन्स. मॉडर्न सायन्स सोबत जर आपण विचार केला की नक्की आयुर्वेदातल्या कंडरा आपण कशासोबत मॉडर्न सायन्समध्ये बघू शकतो, तर लिगामेंट्स किंवा टेंडॉन्स जे आहेत ते आपण हे कंडरा म्हणून बघू शकतो. तर कंडराची व्याख्या काय आहे? वृत्तास्तु कंडराः, म्हणजे वृत्त स्नायू. जसे सिरांचे प्रकार आहेत तसेच स्नायूंचे देखील प्रकार आहेत. जेव्हा आपण स्नायू हा उपधातू अभ्यासणार आहोत तेव्हा आपण याबद्दल डिटेलमध्ये बघणार आहोत. पण जसे सिरांचे प्रकार आपण बघितले, अरुणा, नीला, गौरी, रोहिणी, त्याच पद्धतीने स्नायूंचे देखील प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यातला वृत्त स्नायू हा जो प्रकार आहे स्नायूचा, त्या वृत्त स्नायूलाच कंडरा असं म्हटलेलं आहे. म्हणजे वृत्त स्नायू जे गोलाकार स्नायू आहेत, जे साधारण सर्क्युलर असे मसल्स आहेत, त्याला आपण कंडरा असं म्हणणार आहोत. तर वृत्तास्तु कंडराः हीच कंडराची व्याख्या सांगितलेली आहे. दुसरा एक रेफरन्स येतो डलहण, जो सुश्रुत संहितेवर टीका लिहिणारे जे काही टीकाकार आहेत डलहण, त्यांनी काय सांगितलेलं आहे? महास्नायोस्तु कंडरा इति संज्ञा, म्हणजे महास्नायू. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? महास्नायू म्हणजे
जे स्नायू शरीरामध्ये सगळ्यात मोठे आहेत, जे मसल्स आकाराने मोठे आहेत, लेंथने मोठे आहेत, त्यांना कंडरा म्हणायला इथे सांगितलेलं आहे. तर 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्नायूंचा जो वृत्त स्नायू हा प्रकार आहे त्याला कंडरा म्हटलं जातं आणि महास्नायू म्हणजे शरीरातले सगळ्यात मोठे स्नायू जे आहेत, महा म्हणजे मोठे, जे आकाराने मोठे आहेत, लेंथने मोठे आहेत, अशा स्नायूंना कंडरा असं म्हटलं जातं. यांची संख्या किती आहे? सिरांची संख्या आपण बघितली होती 700, तर कंडरांची संख्या आहे 16. तर हे पॉइंट्स असे आपल्याला MCQ साठी लक्षात ठेवायचे. सिरा 700, कंडरा 16 आहेत. तर कोणते कोणते? षोडश म्हणजे 16. कोणते कोणते असे यांचं क्लासिफिकेशन किंवा या 16 कंडरा आपल्याला शरीरामध्ये कुठे बघायला मिळतात? तासाम चतस्राहा पादयोः तावत्यो हस्तग्रीवा पृष्ठेषु. म्हणजे काय सांगितलेलं आहे? हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, ग्रीवा म्हणजे नेक रिजन आणि पृष्ठ म्हणजे बॅक रिजन. तर ह्या प्रत्येकामध्ये 4, 4, 4 आणि 4 असे टोटल 16 कंडरांची संख्या सांगितलेली आहे. हातामध्ये 4 कंडरा, पायामध्ये 4 कंडरा, ग्रीवा म्हणजे नेक रिजन मध्ये 4 कंडरा आणि पृष्ठ म्हणजेच बॅक रिजन मध्ये जो पाठीचा भाग आहे तिथे 4 कंडरा, असे टोटल शरीरामध्ये कंडरांची संख्या किती आहे? तर 16 ही सांगितलेली आहे. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. कंडरांची उत्पत्ती कशी होते? तर कंडरांचा समावेश हा स्नायूमध्ये केलेला आहे. जे आपण बघितलं की वृत्तास्तू कंडरा हा सांगितलेला आहे. म्हणजे वृत्त स्नायूंनाच कंडरा म्हटलेला आहे. म्हणजेच स्नायूंमध्येच कंडरांची गणती केलेली आहे किंवा समावेश केलेला आहे. ज्याप्रमाणे मेद धातूच्या स्निग्ध अंशापासून खरपाक झाल्यानंतर स्नायू तयार होतात हे आपण बघितलं. जेव्हा सिरांबद्दल आपण सिरांची उत्पत्ती बघत होतो तेव्हा आपण बघितलं की मृदू पाकापासून सिरा तयार होतात आणि खरं पाकापासून स्नायू तयार होतात. म्हणजेच जर खरं पाकापासून स्नायू तयार होत असतील आणि स्नायूंचाच एक प्रकार वृत्त स्नायू हा कंडरा म्हणून आपण आयडेंटिफाय करत असू, तर इथे काय होणार आहे? तर कंडरांची उत्पत्ती देखील खरं पाकापासूनच होणार आहे. म्हणजे मेद धातूच्या खरं पाकापासून, मेद धातूच्या स्निग्धांशावर अग्नी प्रक्रिया होऊन त्याच्या खरं पाकापासून या स्थिर आणि बळकट अशा कंडरांची निर्मिती होते. कारण मृदू पाकापासून सिरा तयार होणार आहे, खरं पाकापासून स्नायू तयार होणार आहेत आणि स्नायूंचाच एक प्रकार म्हणजे कंडरा सांगितलेला आहे. त्यामुळे कंडरांची उत्पत्ती ही मेद धातूच्या खरं पाकापासून होते असं आपल्याला इथे अभ्यासायला मिळणार आहे. यांचं कार्य काय आहे कंडरांचं? तर कंडरांमुळे पृष्ठ, ग्रीवा, हात, पाय यांच्यामध्ये जे काही अस्थिसंधी आहेत म्हणजे बोन्स, जे काही जॉईंट्स आहेत, तर 4 ठिकाणी आपल्याला कंडरा बघायला मिळतात. हात, पाय, ग्रीवा आणि पृष्ठ. तर या 4 ठिकाणी असणारे जे काही बोन्स आहेत, जे काही जॉईंट्स आहेत, हे शरीरामध्ये घट्ट बांधले जातात. म्हणजे ते शरीरामध्ये एक प्रकारे त्यांचा फर्मनेस टिकून राहतो. तिथे असणाऱ्या त्या हातामध्ये, पायामध्ये असणारे, पाठीमध्ये असणारे जे काही बोन्स आहेत, जे काही जॉईंट्स आहेत, हे शरीरामध्ये एकदम घट्ट फर्म असे ते रोवलेले असतात. त्यामुळे जेव्हा कधी पाठ, मान किंवा हातापायांची हालचाल होत असते, तेव्हा या हालचालीमधून शरीरामध्ये काहीतरी ताण निर्माण होतो. कारण आपण फॉरवर्ड बेंडिंग करतो, साईड बेंडिंग करतो, हातापायांची कंटिन्युअसली हालचाल सुरू असते, नेक मुवमेंट्स आपले सुरू असतात, आपण लॅटरल मुवमेंट करतो, अपवर्ड डाऊनवर्ड मुवमेंट करतो. तर ह्या सगळ्या मुवमेंट्समध्ये या शरीराच्या अवयवांमध्ये ताण निर्माण होतो आणि हा जो ताण आहे हे सहन करण्याची ताकद शरीराला कुठून येते? जे काही स्ट्रेचिंग होतं हे कुठून हे स्ट्रेचिंग कंट्रोल केलं जातं? तर हे या कंडरांमुळे कंट्रोल केले जातात. त्यामुळे हे बोन्स, हे जॉईंट्स जेव्हा मूव्ह करत असतात तेव्हा त्याच्यामध्ये येणारं जे काही ताण आहे, त्यांच्यामध्ये होणारा जो काही स्ट्रेचिंग आहे, हे या कंडरांमुळे, या लिगामेंट्स, टेंडॉन्समुळे हे सहज शक्य होतं आणि हे मुवमेंट्स एकदम फ्रिक्शनलेस असे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळेच कंडरांची जी काही तुलना आहे, कंपॅरिझन आहे, ते लिगामेंट्स, टेंडॉन्स यांच्यासोबत मॉडर्न सायन्समधल्या लिगामेंट्स आणि टेंडॉन्स सोबत केलेली आहे. तर हे झालं रक्तधातूच्या उपधातूंबद्दल. म्हणजे जसं आपण सिरा हा टॉपिक बघितला त्याच पद्धतीने कंडरा. मग कंडरावरती देखील तुम्हाला एक सेपरेट एसएक्यू विचारला जाऊ शकतो की कंडरांची व्याख्या, उत्पत्ती, त्यांचं कार्य काय आहे, संख्या किती आहे. तर या सगळ्या गोष्टी एसएक्यू साठी 5 मार्कांच्या
प्रश्नासाठी तुम्हाला कंडरा हा सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अगदी रक्तधातूचे उपधातू वर्णन करा, असा प्रश्न तुम्हाला 10 मार्कांसाठी LAQ म्हणून विचारला जाऊ शकतो. तर या असे काही प्रश्न आले तर या पॉइंट वाईज आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रक्तधातूचे उपधातू जे आहेत, सीरा आणि कंडरा, हे इथे आज आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मांस धातूचे जे काही उपधातू आहेत त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.